हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर उन्हाळा सुरू झाल्यापासूनचा हा माझा पहिला आमरस आहे. तर या सर्वजण आमरसपुरी खायला. तर मी आज आमरसपुरी बनवणार आहे. त्यासाठी मी सर्व काय रेडी करून घेत आहे. आता मी आंबे वगैरे धुवून घेतले आणि बाकीच्या हे केलेलं आहे, त्या आंब्याचे साल वगैरे काढून घेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर का कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. तर आता माझं तुम्हाला बोलत बोलत मी सर्व आंबे वगैरे कट करून घेतले आणि कट करून झाल्याच्या नंतर आता मिक्सरमध्ये त्याला हे करून घेते, छान असं म्हणजे हे असं ग्रँड करून घेते. तर आता माझं छान असं ग्रँड करून झालेलं आहे. तर बघा तुम्ही किती छान आपला म्हणजे घट्ट असा, म्हणजे आम्रखंडाचं केल्याच्या टाईपच पुरीसोबत खायचा म्हटल्यावर ते एकदम असा पातळ केला तर ते पुरीतून बाहेर निघाल ना, म्हणून मग मी थोडासा घट्ट टाईपमध्येच असा केलेला आहे. तर रस वगैरे करून झाला, मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून दिला. तर आता मी इथे बनवत आहे भात, म्हणजे जिरा राईस बनवत आहे. जिरा राईस बनवून घेते आणि नंतर लगेचच मग मी बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर बटाट्याच्या भाजीला सुद्धा मला फोडणी द्यायची आहे. तर आता इथं भाताला फोडणी वगैरे देऊन घेते आणि कुकरला झाकण वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग मी भाताला फोडणी देते. तर आजचा मेनू मी म्हणजे असं काय ठरवून नव्हतं केलं, अचानकच केलेलं आहे. तर त्यामुळे थोडंसं गोंधळल्यासारखं पण झालं. जर का आपण एखादी गोष्ट करायची आहे आपल्याला आणि त्याचं काय आपल्याकडे प्रिपरेशन नसेल तर मग ती गोष्ट करताना आपल्याला थोडंसं बावचळल्यासारखंच होतं. तर आज मला तसंच होत होतं, कारण म्हणजे एकतर ह्या म्हणजे आधीच प्रिपरेशन असलं का नाही म्हणजे एवढा काय गोंधळ उडत नाही. कारण माझं काहीच प्रिपरेशन नव्हतं, त्यामुळे मग थोडंसं असं म्हणजे खूप असं किचनवरती पण मेसी वाटत आहे आणि खूपच असं हे वाटत आहे. तर असू द्या, आता मी भाजीला फोडणी वगैरे देते आणि नंतर मग पुऱ्यासुद्धा लाटून घ्यायच्यात. तर हो, माझी मुलगी आहे सायली आणि ती मी काही काम करत असलं ना की तिला खूप मध्ये करायला आवडतं. त्यामुळे मग तुम्ही बघा पुढे तिने मला ना थोड्याशा पुऱ्यासुद्धा लाटून दिलेल्या आहेत. तर मुलगी असली की घरामध्ये असंच असतं. तर खूपच म्हणजे हे म्हणजे त्या मुलींना कसं असतं की पहिलं म्हणजे जन्मापासूनच त्यांना असं असतं की नाही गडे, मुलीचा जन्म म्हटलं की हे आलंच सगळ्या गोष्टी, जसं की हे स्वयंपाक करणं. म्हणजे त्या काय आपण काय त्यांना शिकवत नाही ही गोष्ट तू केलीच पाहिजे आणि ही तुला करायलाच लागते. त्याबरोबर स्वतःच्या आईला बघून शिकतात. तर असो, तर मी आज एक तुमच्याशी छोटीशी गोष्ट, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बऱ्याचदा बघितलेलं आहे की पहिल्याच वर्षी आमच्या झाडाला म्हणजे पहिल्यांदाच झाडाला फळ आलेलं आहे. आणि एक मेन म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की मी एवढ्या वेळा हे लावले गुलाबाचे झाडं, पण एकदाही माझ्या हातून गुलाबाला फुल आलं नाही. ते जळून जायचं अक्षरशः, पण फुल काही येत नव्हतं किंवा ते ग्रोच होत नव्हतं. तर मग ह्या वर्षातला पहिला आमरस आणि आपल्या झाडाला आलेलं पहिलं फळ आणि पहिलं फूल, तर हे सर्व मी आपले तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करीत आहे. तर त्यांनी जे काही केलेलं आहे स्त्रियांसाठी व सर्व भारतीयांसाठी, त्यांनी रात्रीचा दिवस केला व पावाच्या तुकड्यावर राहून सुद्धा त्यांनी दिवस काढलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी कधी स्वतःच्या पत्नीचा किंवा मुलांचा विचार केलेला नाही आहे. तर ह्या अशा त्याग मूर्ती महामानव व तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि इथेच माझा व्हिडिओ संपवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.